सरकार बदललं नसतं तरी योजना आणि निधी आला नसता, द्यायला दानत आणि मन मोठं लागतं असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना लगावलाय। सांगलीच्या आटपाडीमध्ये खानापूर मतदारसंघाचे शिवसेनेचे उमेदवार सुहास बाबर यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते। तसंच अनिल बाबर यांना श्रद्धांजली म्हणून सुहास बाबरांना मतदान करून विजयी करा असं आवाहन देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलं। 2.5 वर्षापूर्वी हे सरकार बदललं नसतं तर एवढ्या योजना आल्या असत्या, एवढी कामं झाली असती, एवढा फंड आला असता। एकेका मतदारसंघात आणि इकडं आमदार नसताना आता मी शहाजी बापूच्या इथे गेलो होतो। मी त्यांना विचारलं तुमच्याकडे 2 वर्षात किती निधी आला? ते म्हणाले 5,500 कोटी। 5,500 कोटी ही रक्कम कमी नाहीये। याला द्यायला दानत लागते, देणाऱ्याला मोठं मन लागतं आणि ते दाखवण्याचं काम आपण केलंय। मागच्या 5 वर्षात 1 रुपयाचाही निधी दिला नाही आणि 6 महिने तोंडही दाखवायला आले नाहीत असं म्हणत आमदार दिलीप मोहिते पाटलांनी खासदार अमोल कोल्हेंवर निशाणा साधला। चाकणचा दवाखाना केला म्हणतात, हिम्मत असेल तर समोरासमोर या, तुम्हाला कागदपत्र दाखवतो अशा शब्दात दिलीप मोहितेंनी अमोल कोल्हेंवर टीका केली। त्यांनी कुठली तरी कागद आणली आणि सांगितलं चाकणचा दवाखाना आमक्या आमक्याने केला। अरे काय कर्तृत्ववान खासदार, मागच्या 5 वर्षात रुपया नाही दिलाय आणि आता गेला तर 6 महिने तोंड दाखवायला आलं नाही, कोणाचा फोन सुद्धा घेत नाही आणि त्यांनी चाकणचा दवाखाना। जर हिम्मत असेल तर समोरासमोर या, तुम्हाला कागदपत्र दाखवतो। आणि काय त्यांना दाखवायचे कागदपत्र? हे कोण सांगणारे आणि विचारणारे?